कृष्णा नायडू। देखिए सब लोग कृष्णा को हक कर रहे हैं। 3 बॉल 16 और नए बैठ रहे हैं विशाल पाटिल। तीन बॉल 16। अगली बॉल पर अगर 6 नहीं लगता है तो मैच लीगली मैच खत्म हो जाता है। फिर अगर कोई नो बॉल वाइट बॉल आया तो बात अलग है, या फिर नौवा मार दे, नौवा की हवा। 3 16। 2 बॉल 15। सिद्धिविनायक वॉरियर्स ये पहुंच चुकी है और सिद्धिविनायक वॉरियर्स का मुकाबला होगा आयुषी चैलेंजर्स से। जो आज की रात का आखिरी मैच होगा। आज के दिन में 13 मैचेस का शेड्यूल हम पूरा करने जा रहे हैं। बोल्ड कर दिया कृष्णा नायडू ने, मैच को टर्न कर दिया। सचिन परवड़ी, क्या बॉलिंग कर रहा है कृष्णा। श्री 11 के सपनों पर पानी फेरता हुआ यह मुकाबला कृष्णा नायडू को हाईफाई दिया जा रहा है। मजबूत कद काठी का कृष्णा। कृष्णा की बॉलिंग में वो मसाला है जो आपको आंध्रा में जाने के बाद पसरेट्टू डोसा में आता है, वो वाला आनंद यहां पर कृष्णा ने दिया टीम को। सिद्धांत आखिरी बॉल बची है और यह तय है कि सिद्धिविनायक वॉरियर्स फाइनल में पहुंच चुकी है। बहुत देर कर दी मेहरबान आते आते। 6 रन। तो कॉन्ग्रेचुलेशंस, गुड जॉब। चलिए अब फाइनल का टॉस होगा, दोनों टीमों के कैप्टन आ जाएं। एक चीज समझ में नहीं आई यादव साहब की, आतिश किधर भी वो सेलिब्रेशन में गए, जम मारा। आइए, गुड जॉब सचिन परवड़ी। चलिए फाइनल का टॉस होगा, दोनों कैप्टन आ जाए प्लीज। आयुषी चैलेंजर्स और सिद्धिविनायक वॉरियर्स। प्लेयर ऑफ द मैच कृष्णा नायडू। चप्पंडी सर इंगे वाह।
अमोल दादा पवार के हाथों ट्रॉफी दी जाएगी प्लेयर ऑफ द मैच की, और फिर टॉस भी होगा। आइए कृष्णा नायडू बॉस, और फाइनल मैच का टॉस भी होगा। चलिए आशीष मंडल आ चुके हैं, और सर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी कृष्णा, सिक्सर का इनर्स जल्दी दीजिए, हमारे पास समय कम है। फाइनल तुरंत स्टार्ट होगा, 2-2 ओवर का। गुड जॉब कृष्णा नायडू। और फाइनल मैच का टॉस भी अमोल दादा पवार के हाथों होगा। गुड जॉब कृष्णा, ऑल द बेस्ट। आज का लास्ट मैच और उसका टॉस अमोल दादा पवार के हाथों होगा। चला दोन्ही कॅप्टन या आयुषी चॅलेंजर्स, निलेश सावंत आणि आशीष मंडल। 2 ओवर का फाइनल है। और फाइनल मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं बुलाना चाहूंगा मेरे साथी कमेंटेटर मित्र जुन्नर भूषण, महाराष्ट्र भूषण, कमेंट्री के आभूषण चंद्रकांत भानुदास शेट्टे। हाँ भाई, कौन जीता? फील्डिंग लिया है यहाँ पर आयुषी चैलेंजर्स ने। हा चला मॅचला होते सुरुवात. फायनल मॅच, वेळ कमी आहे. चला 10 मिनिटात आपल्याला 4 ओव्हर संपवायचे आहेत. चला आतमध्ये. चला 10 मिनिटामध्ये आपल्याला मॅच संपवायची आहे. वेळेचं बंधन आहे. चला मॅच सुरू करा. दोन्ही टीम अंपायर, चला मॅच सुरू करा. आणि वेळ लागत असेल तर एकच ओव्हरची करा. चला चला मॅचला आता या ठिकाणी सुरुवात होते. चला सलामीची जोडी, ओपनर बॅटर पाठवा मैदानात. हा चला मॅच सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. चला बॅटरची नावं सांगा दोन. बॅटिंग टीम
बॅटिंग टीम बॅटरची नावं सांगा. अझर आणि अर्जुन. सिद्धिविनायक साठी अझर आणि अर्जुन मैदानात दाखल झालेत. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी आफ्ताब बेग बॉलिंगसाठी दाखल होताना पाहिलं मिळत आहेत. 2 ओव्हरची मॅच, 12 बॉल, फायनलची मॅच सुरू होते. नामदार ट्रॉफी, एस ग्रुप आणि अमोलदादा पवार यांचं भव्य दिव्य आयोजन. आणि सगळ्यांना विनंती आहे, मॅच सुरू होते, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी व्हायला पाहिजेत. मॅचला होते सुरुवात. चला, शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. फिल्डिंगसाठी आयुष चॅलेंजर. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न अर्जुन याचा, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर 11 बॉल बाकी आहेत. अझर येतात बॅटिंगसाठी. यावेळेला थोडीशी उसळी होती. अझरने मात्र बॉल स्क्वेअर लेगला खेळला. 2 बॉल 2 रन. फायनल कोण जिंकणार याची सुद्धा चर्चा आहे. आतिश केदार एका बाजूला आहे, सचिन परवडी एका बाजूला आतिश केदारे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या 2 टीम मध्ये नामदार चषकाची फायनल मॅच. काल शिफा स्ट्रायकरने फायनल जिंकली, कांधारी किंगला पराभूत करून व्यावसायिक गटाची. आज कोण जिंकणार? यावेळेला जर पाहिलं तर स्ट्रोक खेळाय खरा, परंतु बॉल निघाला सीमारेच्या दिशेने. अतिशय वेगात सीमारेच्या ओलांडताना पाहायला मिळतोय. 4 धावा, चौकार. धावसंख्या 6 वर जाते. ओव्हर नंबर 1 सुरू आहे. अमोलदादा पवार क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, मांद्रे पश्चिमेकडील क्रिकेट खेळाडूंना संधी देणारं एकमेव व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा आणि येणाऱ्या पुढच्या आठवड्यात सुद्धा एक मोठी स्पर्धा नामदार ट्रॉफी मांद्रे पश्चिमच्या खेळाडूंसाठी अंडरआर्म आणि ओव्हरआर्म या दोन्ही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये सुपारी तलाव ग्राउंडवर होणार आहे. वेगवान बॉल यष्टिरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. आफ्ताब बेग या ठिकाणी बायच्या स्वरूपातील एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता 7 धावांवर. पहिली ओव्हर सुरू आहे, 7 धावा. 4 ओव्हरचा असणारा सामना. धावफलक जर पाहिला तर 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावर पहिली ओव्हर सुरू आहे. थोडंसं नियंत्रण आहे, परंतु काही मोठे फटके खेळावे लागणार आहेत. अर्जुन आणि अझर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. धावा कराव्या लागतील. स्ट्राईकवर अर्जुन. या पहिला फटका हेलिकॉप्टर पद्धतीचा समोर खेळतायत. 1 नंतर तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या रनसाठी कॉल दिलाय आणि तिकडे जर पाहिलं तर 2 रन कंप्लीट केल्यात. पहिली ओव्हर झाल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. तर तिकडे पंच कळवत आहेत 1 रन शॉर्ट आहे. 9 रन असतील. पहिली ओव्हर झाली आहे. एक ओव्हर अजूनही बाकी आहे, पाहूया. एक ओव्हर अजूनही बाकी आहे, पाहूया. हुसेन सारखा खेळाडू सुद्धा या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश नाटेकर म्हणजे जिमी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. जिमी नाटेकर, दिनेश. 9 धावा विदाऊट लॉस पहिली ओव्हर झाल्यानंतर. इकडे तर काही मोठे स्ट्रोक खेळावे लागेल आणि कमीत कमी 25 धावांचं तरी टार्गेट उभं करावं लागेल 2 ओव्हरमध्ये. कारण समोर आतिश केदारे यांच्यासारखा खेळाडू, हुसेन सारखा यांच्यासारखा खेळाडू जरूर पाहायला मिळतो. निलेश सावंत यांच्यासारखा खेळाडू पाहायला मिळतोय. आम्ही आभारी आहोत अमितजी मोरे यांचे, सादिक राजापूरकर, त्याचबरोबर जर पाहिलं तर अशोकजी पवार आणि अमोलदादा पवार मित्र परिवार. आणि काय जबरदस्त आयोजन यांनी केलंय आज नामदार चषकाचं. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. पहिल्या बॉलवर 1 धाव घेतलीये. अझर आणि अर्जुन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, परंतु 5 बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या 10 झाली आहे.
जिमी नाटेकर. जिमी. ओ हो 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 हो, अप्रतिम चेंडू तिकडे पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. पहिला धक्का बसतोय 10 या धावसंख्येवर. फायनल मॅच आहे आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. आशिष बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पाहूया आशिष कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. कारण अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या 10 झाली आहे. फायनलची मॅच पाहायला मिळते. वेळेअभावी फायनलचा सामना मात्र कमी षटकांचा करण्यात येतोय. आणखी एक अप्रतिम बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जिमी नाटेकर काय बॉलिंग करतायत, जबरदस्त. काही कळायला मार्ग नाहीये, एवढीच जबरदस्त बॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि आता 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल बाकी आहेत शेवटचे. फुलटॉस, परंतु या फुलटॉसवर मोठा फटका तर नाही आलाय. फिल्डर तिकडे पोहोचतायत तोपर्यंत एक धाव मिळेल आणि दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय करा आणि 2 धावा घेत असताना रनआउटची विकेट आलेली आहे. तर अझरला माघारी परतावं लागतंय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. सुशांत जाधव त्या ठिकाणी होते. राजन परवडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. फायनलच्या पहिल्या डावातील काही बॉल बाकी आहेत. दिनेश नाटेकर, जिमी. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल टप्पा पडल्यानंतर वळला आहे आणि आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपातील. 1 बॉल बाकी आहे. चला रनर तिकडेच थांबा वाटलं तर. शेवटचा 12 धावा. 12 धावा धाव फलकावर आहेत. शेवटचा बॉल जिमी. त्यावेळेला बॅटच्या टोकाला बॉल लागतोय. पुढल्या बॉल मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होईल. 1 धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेत बॉल दिला जातोय आणि 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. तिसरीचा कॉल दिला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता झाली 14. विजयासाठी पाहिजे 15. चला 15 धावांची आवश्यकता. लगेच दोन्ही टीम मैदानात दाखल व्हा. पंधरा करायचे.
चला 14 करायचा. चला बॅटर प्लीज लवकर मैदानात चला. आतिश भाई 14ची आवश्यकता आहे. चला नवीन बॅटर निलेश सावंत आणि आतिश केदारे 2 धडाकेबाज बॅटर मैदानात चाललेले आहेत. 14 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया बॉलर कोणाला आमंत्रित करण्यात येत आहे. पुणे बॉलर कोणी? अर्जुन. कृष्णालाच पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. चौदा करायचे. 14. चला मॅच सुरू होते. कृष्णा बॉलिंगसाठी स्ट्राईकवर जर पाहिलं तर निलेश सावंत. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता या फायनल मॅचला जिंकण्यासाठी. मानाची नामदार ट्रॉफी जिंकण्यासाठी एस ग्रुप अमोलदादा पवार यांचं हे भव्य दिव्य आयोजन. अंतिम क्षण काही बाकी आहेत या स्पर्धेचे. 2 दिवस कधी गेले कळलं देखील नाही आणि आता फायनलचा सामना दुसऱ्या डाबात आलाय. निलेश बॅटिंगसाठी. नीलू पहिला बॉल खेळला मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेगला 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या कंप्लीट केली गेली 11 मध्ये 13 अजूनही. कृष्णा सुद्धा विचारपूर्वक गोलंदाजी करतायत. टप्पा चांगला आहे त्यांचा, त्यामुळे तेवढं सोपं नसतं त्यांना मारणं. यावेळेला कव्हर्सला उडवलाय आणि आतिश केदारेसाठी अशक्य असं काही नाहीये. खारचा ब्लास्ट म्हणून देखील त्यांची ओळख आहे. 7 धावफलकावर झाल्यात आणि अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉलला 7 झाल्यात. आता 10 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता. ही फायनल जिंकण्यासाठी, टायटल जिंकण्यासाठी, नामदार ट्रॉफी जिंकण्यासाठी, ही मोठी स्पर्धा जिंकण्यासाठी. बिग हिट. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. सामना जवळपास फिनिश केलाय आणि बैठक मारलाय आणि आता एका धावेची आवश्यकता केवळ मॅचला जिंकण्यासाठी. 9 बॉल आणि 1 धावा. एकतर्फी सामना केलाय आतिश केदारे यांनी. आतिश केदारे आणि एका धावेची आवश्यकता फक्त या मॅचला जिंकण्यासाठी. एस ग्रुप अमोलदादा पवार यांचे मनापासून आभारी. खार जिंकण्याच्या मैदानात पहिल्यांदा अमोलदादा व्यावसायिक संघांसाठी मधल्या विकेटवरून आणि नाईट टुर्नामेंट झाली आणि सगळ्यांच्या लक्षात राहील अमोलदादा पवार आणि एस ग्रुप यांनी ती भरवली होती. हा घ्या आणखीन एक मोठा फटका आणि या मॅचला फिनिश केलाय. टायटल नामदार ट्रॉफीचं नावाने ठरतंय या ठिकाणी. जबरदस्त कामगिरी करत असताना टीम आयुषी चॅलेंजर जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. सावंत साहेब अभिनंदन. आतिश केदारे, निलेश सावंत आणि सगळे खेळाडू
हॅलो, दोन्ही टीम चला लवकर पुढे, आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन 5 मिनिटात घेतोय. चला, आपल्याला वेळेचं बंधन आहे. अमोल दादा या, आपण काही सन्मान करतो या ठिकाणी. अंपायर विनंती असेल, या स्पर्धेसाठी लागले आमचे सगळे पंच. सर्वप्रथम आम्ही पंचांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. चला, प्रशांत देसाई सर खास अंबरनाथवरून या ठिकाणी आले आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. देसाई सर, बाळा इकारे सर, आपण देखील या ठिकाणी यायचंय. सर खूप छान कामगिरी आपण, बाळा सर आपण देखील या ठिकाणी यायचंय. बाळा इकारे सर, 70 टीम आपण देखील या. या स्पर्धेसाठी कारण एस ग्रुप अमोलदादा पवार यांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि आपलंही सहकार्य अगदी मोलाचं लाभलेलं आहे, त्याबद्दल आपला हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. बाळा इकारे सर आपण देखील या ठिकाणी या. एक लेजेंडरी खेळाडू त्रिशूल कल्याणचे आणि एक चांगली पंचांची कामगिरी, दोन्ही दिवस पंचांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. या ठिकाणी स्कोरिंगचं काम करणारे गौरव अजगोलकर सर या. गौरवजी या. दोन्ही टीम प्लीज आपण समोर याल. दोन्ही टीम प्लीज, वैयक्तिक पारितोषिक मी जाहीर करतोय. या नामदार ट्रॉफीमध्ये जर पाहिलं तर खूप छान पद्धतीने आपण काम केलेलं आहे. यानंतर व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सरांना मी आमंत्रित करेल या ठिकाणी यायचं आहे. रामबाई आपण देखील किंवा आपण सगळी टीम आहे, खूप चांगल्या पद्धतीने काम केलं, आम्हा सगळ्यांना सांभाळून सुद्धा घेतलं आणि ज्यांचा आवाज लाभला, भारतातील नंबर 1 समालोचक व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आइए अब अगला सत्कार जुन्नर भूषण, महाराष्ट्र भूषण, मुंबई भूषण, इसी मैच रिवॉर्ड किया गया ऐसे हमारे भाई चंद्रकांत शेटे, इनका भी बहुत बहुत अभिनंदन, सम्मान, सत्कार. कॉन्ग्रेचुलेशन चंद्रकांत शेटे. स्कोरिंग करत होते अविनाश जाधव सर. अविनाश जाधव मामा, सगळ्यात जास्त टाळ्या तर मामासाठी वाजलेल्या आहेत. मामा किपिंग पाहिली, मामांची आम्ही बॉलिंग सुद्धा पाहिली. येस, सनी भाऊ या. मीर भाऊ या, आपला सन्मान केला जातोय. रामलाल भाऊ या. त्रिरत्न स्पोर्ट्स म्हणून ब्रँड रामभाऊंचा खूप फेमस आहे आणि रामभाऊ येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रभर त्रिरत्नाचा हा डंका वाजू देत, यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच नक्कीच. येस, राहुल सावंत भाऊ या आणि बम्बम झा, दोघांना विनंती, या फायनलच्या दोन्ही टीमचे ओनर त्यांचा सन्मान होतोय. बम्बम झा साहेब आणि राहुल सावंत या दोन्ही टीमचे ओनर. राहुल भाई या, आपला सन्मान केला जातोय. बम्बम झा साहेब आपण देखील या. बम्बम झा साहेबांची मान्सून लीग येते आता. दोन्ही कॅप्टन, दोन्ही मालक, पहा मालक लोक खूप महत्वाचे, तुम्ही एंट्री टाकता म्हणून हे सगळे खेळताय, त्यामुळे तुमचं विशेष कौतुक. आणि आता वैयक्तिक पारितोषिकांकडे बोलतोय आपण. रेयान, छोटासा रेयान स्कोरिंगला. रेयान या. चंदन झा आपण देखील या. चंदन झा, लेदर बॉल सुद्धा चांगले. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो.
हॅलो 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 हा, तर या ठिकाणी या चंदन भाऊ आपण देखील या. अंतिम सामना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय आतिश केदारे. आतिश भाई स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक नामदार ट्रॉफी खऱ्या अर्थाने साहेब पहिली अशी ट्रॉफी आहे प्रोफेशनल क्रिकेटरसाठी सेंट्रल विकेटवर खार जिमखान्याला खेळायला नाईट मध्ये मिळाली आहे, त्यामुळे ही सगळ्यांच्याच लक्षात राहील. आणि अमोलदादा पवार यांच्या संकल्पनेतून मिळाली. यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलरचा पुरस्कार जातोय अप्रतिम कामगिरी सर्वाधिक विकेट घेणारे या ठिकाणी बेस्ट बॉलर या स्पर्धेतील जिमी नाटेकर सर्वाधिक विकेट. जिमी नाटेकर फाईट फॉर युअर राईट्स आणि नेहमीच अग्रेसर असतो जिमी. त्यानंतरचा पुरस्कार असेल या स्पर्धेतील बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॅटर साहेब त्रिरत्न स्पोर्ट्सची एक मानाची ट्रॉफी गुरव साहेब देतील. आणि सनी भाऊ आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आणि अमित भाऊ तुम्ही सुद्धा या ना इकडे. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर काय अंदाज आहे का? या स्पर्धेतील बेस्ट बॅटर नामदार चषक अर्जुन. अर्जुन जबरदस्त परफॉर्मन्स. मालिकावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो त्रिरत्न स्पोर्ट्सची बॅट. आणि कुणाला देऊयात या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार? तुमचा अंदाज चुकलेला आहे आणि या स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार दिला जातोय तो मैदानात गेल्यावर मारतो छक्का, त्याचं नाव प्रवीण एक्का मालिकावीर. मी प्रवीण एक्का यांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. मॅडम या आपल्या शुभ हस्ते आज त्यांचा सन्मान होणार आहे. क्या बात आहे. तुम्ही द्यायचंय त्यांना आणि सुनून दाखवायचं माझ्याच हातातून मिळालंय तुम्हाला. क्या बात. एकदा जोरदार त्याला फुल फॅमिलीचा प्रवीण एक्का आज चर्चेत आहे. प्रवीण खूप टॅलेंटेड खेळाडू आहे. त्रिरत्न स्पोर्ट्सची बॅट आणि आज संपूर्ण फॅमिलीसह प्रवीण एक्का इकडे पाहायला मिळत आहेत. नामदार ट्रॉफी आठवणीत राहील. दोन शब्द नक्कीच त्यांच्याकडून ऐकूयात. दोन शब्द. प्रवीण क्या कहेंगे आज इतने बड़े टूर्नामेंट में मैन ऑफ द टूर्नामेंट आपको मिला है, उसके बारे में फैमिली के सामने ये ट्रॉफी मिली आपको, उसके बारे में और आपके लिए ये नामदार ट्रॉफी क्या थी? ये टूर्नामेंट तो मेरे लिए बहुत लकी रहा और चांस मिला मेरे को रोज स्पोर्ट्स की तरफ से खेलने का, उसके लिए बहुत बहुत थैंक यू। और ये मेरे को घर से सपोर्ट भी मिलता है वाइफ की तरफ से, इसलिए मैं शादी के बाद भी खेलता हूँ, करके खेलता हूँ तो मेरे को मेरी वाइफ का बहुत सपोर्ट है मेरे को। और पूरे टूर्नामेंट में मेरे को बहुत मेरे जो टीम है सब लोग सपोर्ट किए, इसलिए थैंक यू। आणि आमच्यासाठी सुद्धा ही टुर्नामेंट आणि प्रवीण लक्षात राहील, अख्खी स्पर्धा गाजवली आहे आणि कुठेही जातील त्यावेळेला म्हणतील तो पहा नामदार ट्रॉफीचा मालिकावीर चाललाय, किंवा आम्ही सुद्धा हाच उल्लेख करू, अप्रतिम आउटस्टँडिंग परफॉर्मन्स। आणि
या ठिकाणी आपण पुरस्कार पुढचे दोन्ही देण्याच्या अगोदर एएस ग्रुप म्हणजे अमितजी मोरे, सादिक राजापूरकर आणि अमोलदादा पवार या त्याचबरोबर जर पाहिलं तर आमचे अशोक पवार असतील, रामलालजी चौधरी असतील आणि मॅम आपण देखील या ठिकाणी यायचंय. एएस ग्रुप कडून संपूर्ण अमोलदादा पवार फॅमिलीचा सन्मान. आणि हे वेदांत इकडे या. पहा हे क्रिकेट वेड कुटुंब आहे आणि पूर्वी मला बोलता बोलता कळलं की मॅडमलाही एवढं क्रिकेट आवडतं आणि माझ्यासाठी एवढी बाब आहे की मॅडम आमच्या जिन्नरच्या आहेत. आणि आपण संपूर्ण मिळून सगळ्यांना विनंती आहे, पहा एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. मोठमोठ्या महाराष्ट्रातील स्पर्धा स्थानिक लोकांना संधी कोणी देत नाही, परंतु ही व्यक्ती देते. या जोरदार टाळ्या व्यक्तीसाठी झाल्या पाहिजेत. आणि आपल्यातही टॅलेंट पाहून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्रवीण एकासारख्या खेळाडूला सुद्धा संधी येणाऱ्या कालावधीमध्ये सर देतील म्हणजे देतील. यस, आणि खेळतात सुद्धा. त्यामुळे या ठिकाणी आपल्या आणि आपल्या कुटुंबियाचे कौतुक करावं लागेल. ग्राउंड्स पण या मैदानाचे लवकरात लवकर या ठिकाणी याचा आपला सन्मान. चला ग्राउंड स्टँड चला जे आहेत त्यांनी या. आपलं सुद्धा सहकार्य खूप चांगलं लाभलं आणि आपला हा विशेष सन्मान केला जातोय. खेळाडूंसाठी असाच सपोर्ट आपण सगळे करत राहा. मनीष कोटेन भाऊ हे सुद्धा उपस्थित राहतात. या आपण आयोजक आहात. मनीष भाऊ स्टेजवर या. मनीष भाऊ स्टेजवर या. खरं या मनीष भाऊ. हा तिघांच्या हस्ते सेकंड प्राइज. हा अमित मोरे, अशोक पवार साहेब आणि या सादिक बसर तुम्ही सुद्धा या. हा रामलाल भाऊ या आपण सुद्धा. हा पुरस्कार देण्यासाठी सेकंड प्राइज या स्पर्धेचं सिद्धिविनायक वॉरियर्स. यस, मनीष भाईंचा देखील सन्मान केला जातोय. खार जिमखान्यातील क्रिकेट जो खेळला एवढी वर्ष, तर मनीष कोटेन या नावाला मात्र नक्की सॅल्यूट आहे. आणि या ठिकाणचं क्रिकेट सुरू ठेवण्यामध्ये तुमचाही मोठा वाटा आहे. आणि आता या ठिकाणी रनर अप या स्पर्धेतील उपविजेते आमंत्रित करतोय. या जबरदस्त कामगिरी सिद्धिविनायक. सगळी टीम या. ओमजा यस, गजदर बांची टीम आहे ही. अर्जुन आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी अझर सुद्धा चांगले खेळे. बॉलिंग काय टाकली आहे. कृष्णा कुठे. पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. खाली बसले तरी चालेल. थोडीशी काही लोक खाली बसा. नीचे बैठ जाओ. या बाकीच्यांनी पुढे खाली बसा. रनर अप एस ग्रुप आणि अमोलदादा पवार यांची ही मानाची स्पर्धा, नामदार ट्रॉफी, महाराष्ट्रात चर्चा, परंतु या पठ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवलाय. इपिप उर्रे क्या बात है. सिद्धिविनायक जबरदस्त परफॉर्मन्स केला. लक्षात राहील असा परफॉर्मन्स होता. सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता आमंत्रित करतोय या स्पर्धेतील पहिला क्रमांक चॅम्पियन. चर्चा झाली नामदार ट्रॉफीची आणि नामदार ट्रॉफीचा पहिला क्रमांक या ठिकाणी मिळवला जातोय. अर्चना पवार मॅडम आपण यायचंय. या मॅडम प्लीज या ठिकाणी. क्रिकेट खेळायला माणूस त्याच वेळेला जास्त बाहेर जाऊ शकतो. त्या घरातून सुद्धा क्रिकेटवर तेवढंच प्रेम असतं. मॅडम तुमचा वाटा आहे, त्याच्यामुळे हे बाहेर आहेत. चला या चॅम्पियन. चला आज मात्र या ठिकाणी वेदांतला काहीतरी सांगायचं आहे. यस, हे पवार क्रिकेटवरचा प्रेम या ठिकाणी पाहायला मिळते. चॅम्पियन या आयुषी चॅलेंजर सावंत आणि कंपनी. या सगळे या पुढे या. निलेश, छोटे बच्चे लोक सगळे खाली बसा. कॅप्टन उभे राहा. पुढे खाली बसा. मनीष भाई या लवकर. राहुल भाई पुढे या. बच्चे लोक खाली बसा सगळे पुढे.
चला खाली बसा बाकीचे, चला बाकीचे खाली बसा थोडे. वाह, हॅलो, चॅम्पियन आयुष्य चॅलेंजर राहुल सावंत आणि कंपनी. ही खारची संस्कृती आहे, हे सगळे मिळून एन्जॉय करतायत. आपण सगळे सर्व धर्मीय एकत्र राहतोय, आनंद घेतोय. हा आपला भारत आहे आणि ही संस्कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण सगळे एकत्र आहोत. यस, आणि कौतुक खूप सारे सगळ्यांचं कौतुक करावं लागेल, विशेष कौतुक करावं लागेल ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं. यस, मंडप डेकोरेटर. चला मंडप डेकोरेटर या ठिकाणी 1 मिनिट आपला सन्मान राहिलाय, तो या ठिकाणी केला जातो. गुरव साहेबांनी देखील खूप सारा वेळ दिला या स्पर्धेला, आले आणि आजही आले. आणि हा चला डेकोरेटर सुनीतचा आणि तुमचा देखील या. अतिशय उत्कृष्ट अशी स्पर्धा पार पडली. 2 दिवस कसे गेले कळलं देखील नाही. आणि अमोल दादा, तुमचं हे प्रेम, येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जी मेहनत घेताय, महाराष्ट्रातील मोठमोठे खेळाडू तुमच्या मार्गदर्शनाखाली घडल्याशिवाय राहणार नाहीयेत. आणि ही स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या माध्यमातून पार पडू दे. आणि तुमच्या सगळ्या पवार कुटुंबियांचं क्रिकेट प्रेम असंच पुढे पुढे सुरू राहू दे. धन्यवाद या स्पर्धेसाठी. मात्र यावर्षी थांबू, पुढल्या वर्षी पुन्हा नामदार चषकासाठी भेटू. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.